सध्या पंढरपूरमध्ये आषाढी वारीचा सोहळा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी भाविक भक्तांच्या स्वागताचे बॅनर लावले जात आहेत. मात्र पंढरपूर शहरातील VIP रोडवर लावण्यात आलेला बॅनर मात्र चांगला चर्चेत आलाय. या बॅनरमुळे पंढरपूर शहरांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आलंय. पंढरपूरचे माजी विधान परिषदेचे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या पांडुरंग प्रतिष्ठानच्या वतीनं लावण्यात आलेल्या या बॅनरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांचा फोटो गायब झाला असल्याचं दिसून येत आहे. लावण्यात आलेल्या या बॅनरमध्ये भाजपच्या इतर मंत्र्यांचा देखील एकही फोटो नसल्यानं पंढरपूर शहरामध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले. पंढरपूर शहरातील आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविक भक्तांच्या स्वागताकरिता लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आलाय. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आदींचे फोटो मात्र यातून गायब असल्याचं दिसून येतंय. यामुळे आता माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे भाजपवर नाराज असल्याची चर्चा पंढरपूर शहरातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता प्रशांतराव परिचारक भाजपला सोडून धनुष्यबाण हाती घेणार का, असा सवाल पंढरपूर शहरातून विचारला जातोय. एकंदरीतच या बॅनरकडे पाहून पंढरपूर शहरामध्ये उलटसुलट चर्चा रंगल्याचं चित्र पाहायला मिळतंय.